शरद पवार यांना डॉक्टरांनी 4 दिवस विश्रांती घ्यायला सांगितलेलं आहे। अजित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी शनिवारी पुढील 4 दिवसांचा नियोजित कार्यक्रम रद्द केले होते। शरद पवारांना खोकला येत असल्यामुळे बोलण्यास अडचण येत होती। एका जाहीर कार्यक्रमात त्यांना भाषण देता आलं नाही। त्यानंतर त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान आता प्रकृतीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे येथील पोलीस संचलन मैदानावर राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी त्यांना विचारण्यात आलं। त्यावेळी ते म्हणाले, त्या दिवशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातच त्यांना कफ झालेला जाणवत होता। बोलताना अडचण येत होती आणि त्याचवेळी आम्ही सगळ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला। पण पवारांनी मला कोल्हापूरला जायचं आहे, तिथे माझा कार्यक्रम असल्याचं सांगितलं आणि मग ते कोल्हापूरला रवाना झाले। मात्र कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांचा त्रास वाढला, त्यामुळे ते तिथून मुंबईला गेले। आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी VSIचा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला जाणवत होता। बोलताना पण तुम्ही पाहत होता, त्याही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते, मी होतो, बरेच जण होते, आम्ही आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही। तर आम्ही म्हणलं की साहेब विश्रांती घ्या, पण साहेब ते म्हणले मला कोल्हापूरला जायचं, माझा कोल्हापूरला कार्यक्रम आहे। आणि ते तिथले सगळे कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला गेले, पण कोल्हापूरला तो त्रास वाढला। मग मात्र ते मुंबईला गेलेत आणि 4 दिवसाची विश्रांती डॉक्टरांनी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे आणि ते विश्रांती घेतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।